हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीची खिचडी बनवणार आहे. एकदम झटपट होते बनवायला. आणि चला बघूया रेसिपी कशी बनवायची. आपण इथे मी कोथिंबीर स्वच्छ अशी निवडून घेतली आणि त्यानंतर इथे मी डाळ तांदूळ निवडून घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले. खिचडीसाठी बटाटा साल काढून कट करून घेतला, फ्लावरही स्वच्छ धुवून कट करून घेतला. त्यानंतर इथे मी कांदाही कट करून घेतला आणि मसाले घेतले. मसाल्यामध्ये आपण भाजीला जे काळं तिखट टाकतो ते 1 चमचा घेतले, अर्धा चमचा हळद घेतली, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्र, शहाजिरे आणि जिरेही त्याच्यामध्येच घेतलेले आहेत. इथे मी फ्लावर आणि बटाटा कट करून घेतलेला आहे. इथे मी शेंगदाणे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथे माझ्याकडून एक मिस्टेक झाली की व्हिडिओ स्किप झालेला आहे, म्हणजे मोबाईलमध्ये शूटच झाला नाही तो व्हिडिओ. तर इथे मी आपण सर्व फोडणी देऊन घेतलेली आहे. त्या फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला निवडलेले तांदूळ आणि डाळ टाकून तेही एक 5 मिनटं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकून एक ताट झाकून एक 15 मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली खिचडी एकदम छान तयार झालेली आहे. तुम्ही ही लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता, पापड, आणि एकदम झटपट होते ही रेसिपी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.